श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. माणसासाठी नीती असते, परंतु नीतीसाठी माणूस नव्हेच. नीती म्हणजे काय? जसं की योग्य आचरण, सदाचार, नैतिकता, नियम, कायदा, शिष्टाचार आणि धोरण. बघा किती शब्द. ज्या प्रकारे याचा अर्थ सत्य आणि नैतिकतेचे प्रतिनिधित्व करणं, चांगलं वर्तन आणि विश्वासार्हता दर्शवणं. आपल्यामध्ये सत्यपणा किती आहे? माणसासाठी नीती असते ना. आता प्रत्यक्षात आपण किती खरं बोलतोय, आपली वर्तवणूक कशी आहे? सत्यपणा, सदाचरण, सदाचार आणि चांगल्या वर्तनाशी संबंधित याला नैतिक मूल्य. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक लोक आपल्याशी बोलत असतात. आपण विचार सुद्धा करत नाहीये की ही व्यक्ती माझ्याशी कशी काय बोलायला आली. आपण त्या व्यक्तीला बघा फार श्रीमंतीचा समजायचो की या व्यक्तीजवळ आपण गेलो की ही व्यक्ती आपल्याला भाव देणार नाही. परंतु कितीतरी दिवसांनी कालांतराने जर पाहायला गेलो तर ती व्यक्ती आपल्याशी बोलायला आली. मग याचा अर्थ एखाद्या कार्याबद्दल केलेली तुलना. तुम्ही जर चांगले कार्य केलं असेल तर बघा ते पाहून तुमच्याकडे ती व्यक्ती आली असेल, बरोबर की नाही? योग्य आचरण, व्यवहार आणि शिष्टाचार. आपल्यामध्ये बघा शिस्त असणं खूप गरजेचं आहे. आचरण सुद्धा उत्तमाचं असणं गरजेचं आहे. आणि व्यवहार बघा, एखादं आपण काम करत असतो, ते काम करत असताना आपण लोकांना फसवतो. लोकांना फसवण्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातो. परंतु एखाद्या वेळी लोकांनी आपल्याला फसवलं की आपण लोकांना दोष देत बसतो. आता नीतिमत्ता जाणून घ्यायची, त्यासाठी योग्य मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. आपल्याला मार्ग शोधायचा आहे, मार्ग काढायचा आहे आणि पुढे चालत राहायचं आहे, जो लोकांना चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. म्हणजे विचार करा, जसं की ससा आणि कासवाची गोष्ट आपण ऐकली असेल. एका शर्यतीबद्दल होती. नीतिमत्ता जाणून कसं घ्यायचं बघा. जिथे वेगाने धावणारा ससा आणि हळूवार चालणारे कासव. परंतु ज्यावेळी ससा कासवाची थट्टा करत होता, परंतु शर्यतीमध्ये ससा जिंकण्याच्या आत्मविश्वासाने त्या सशाने काय घेतली, झोप घेतली. परंतु कासव शांतपणे आणि सातत्याने चालत राहून शर्यत जिंकला की नाही. म्हणजेच सशाच्या या वागण्यामुळे कासव त्याला एका शर्यतीसाठी आव्हान सुद्धा देत होता. ससा लगेचच कासवाच्या पुढे निघून जातो आणि जिंकण्याच्या अति आत्मविश्वासामुळे एका झाडाखाली झोप घेतो. कासव मात्र न थांबता शांतपणे चालतच राहतो. जेव्हा ससा उठतो, त्याला जाग येते, तेव्हा तेच कासव अंतिम रेषेच्या जवळ पोचलेलं पाहायला मिळतं. आणि ससा वेळेत पोचू शकत नाही, कारण कासवाने शर्यत जिंकलेली असते. आता नैतिकता, नीतिमत्ता कशा प्रकारे जाणून घ्यायची? सतत प्रयत्न करणं. एक दिवस प्रयत्न केले आणि दुसऱ्या दिवशीपासून बघा प्रत्यक्षात जर आपण प्रयत्न केलेच नाही, मग उपयोग काय? त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये
आत्मविश्वास असणं नक्कीच गरजेचं आहे. जरी तुमची गती कमी असली, बघा एखादं आपण कार्य करत आहोत, त्या कार्यामध्ये आपला वेग कमी आहे, गती वेगळी आहे, गती कमी आहे, परंतु आपल्याला आत्मविश्वास ठेवूनच ते कार्य पुढे करायचं आहे. हा आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपण बढाई मारत असतो, परंतु बढाई मारल्याने यश मिळतच नाही ना. आपण सहजपणे बोलून जातो, लोकांना वाटतं खरं की काय, एवढं हा करेल असं वाटून पण येत नाहीये. परंतु बघा आपण बढाया मारतो आणि शेवटी आपण ते काम करतच नाहीये. उलट तुम्ही इतरांना कमी लेखल्यास त्यांचा वाईट परिणाम होऊ शकतात. आपण लोकांना कमी लेखत असतो, परंतु कमी लेखून उपयोग काय? शेवटी परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. ती व्यक्ती पाहते की मलाच ही व्यक्ती बोलत आहे ना. मग बघा, ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती बघा, एखादा लहान मुलगा शालेय जीवनामध्ये परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. आपण काय विचार करतो, अरे हा मुलगा कुठे पास होणार आहे, परंतु त्या विद्यार्थ्याने चांगल्या प्रकारे तयारी केलेली असते. आपल्याला वाटतं की तो मुलगा ती मुलगी अभ्यास करत नाहीये, परंतु नीतिमत्ता जाणून घ्यायची. आणि बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, बढाई मारायची नाहीये. आपण काय करतो, अभ्यासाच्या अगोदर सर्वांना सांगत बसतो की मी 90% पुढे जाणार आहे. आणि ज्यावेळी रिझल्ट येतो त्यावेळी आपल्याला कळतं की 55% याचा खेळ संपलेला आहे. म्हणजे विचार जर आपण केला, एखाद्या व्यक्तीशी आपण बोलून गेल्यानंतर ते जर काम आपल्या हातून घडलं नाही, मग शेवटी बघा विचार करायची वेळ आपल्यालाच येते ना. मग तसंच सशाने सुद्धा काय केलं की कासव अजून हळुवारपणे येत आहे, मी इतका फास्ट आलो. कशामुळे? तर सशाला आलेल्या अहंकारामुळे, गर्वामुळे तो मागे पडला. एवढा प्रत्यक्षपणे बघा, ज्याप्रमाणे सशा आणि कासवामध्ये जी पैज लागली होती, जी शर्यत होती, त्या शर्यतीमध्ये सशाला जिंकणं होतं. परंतु विचार जर केला, स्थिर राहणं गरजेचं आहे आणि सततच्या कामामध्ये सातत्यपणा ठेवणं खूप गरजेचं आहे. आत्मविश्वास तर असतोच, कधी कधी बघा संपूर्णपणे खालावतो. मग आत्मविश्वास जर आपण गमावून बसलो तर उपयोग काय? म्हणून बघा, ज्याप्रमाणे एखादं कार्य करत असतो ना, ते कार्य करत असताना आपल्याला यशाचा टप्पा दिसत असतो, परंतु यशाचा टप्पा गाठण्यासाठी मध्ये अनेक प्रकारे काय येतात, अडथळे येतात, संकट येतात. मग ती दूर होण्यासाठी आपल्याला शेवटी बघा त्रास सहन करावा लागतो. मग जसं कासव बघा हळुवार पद्धतीने यायचं, ज्यावेळी सशाच्या बरोबरीला आला त्यावेळी अजून तो हळुवारपणे जाऊ लागला, कारण आवाज येता कामा नये. आणि ज्यावेळी सशाचे डोळे उघडले, सशाची झोप पूर्ण झाली, त्यावेळी बघा प्रत्यक्षात त्या ज्याप्रमाणे सशाला वाईट वाटलं की नाही, की मी पैज हारलो. बघा, प्रयत्न जर ठेवले असते तर एवढ्याला कधी जिंकला असता. त्याने काय केलं की प्रयत्न कमी केले, कारण त्याला झोप आली होती ना, आणि तो झोपी गेला. त्याचबरोबर कासवाने शेवटी शर्यत जिंकली. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्यामध्ये आत्मविश्वास हा असा पाहिजे ना, जेणेकरून प्रत्यक्षात आपली नीतिमत्ता काय आहे हे समोरच्या व्यक्तीला दिसणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, माणसासाठी नीती असते,
नीतीसाठी माणूस नव्हेच. जय जय रघुवीर समर्थ.